नमस्ते. आज आपण बनवणार आहोत पाकातल्या गोड पुऱ्या. अतिशय सुरेख लागतात, मस्त टमटमीत फुगलेल्या पुऱ्या होतात, वरून कुरकुरीत खुसखुशीत अशा असतात आणि पाकामध्ये बुडवल्या असल्यामुळे चवीला खूप गोड आणि छान लागतात. तर खूप झटपट होतात. अचानक घरी पाहुणे आले आणि तुम्हाला काहीतरी स्वीट डिश बनवायची असेल तर हे पटकन बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा 3/4 कप मैदा वाटीने घेतला तर सपाट वाटी मैदा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 1/4 कप सुजी म्हणजेच अर्ध्या वाटीला थोडासा कमी बारीक रवा. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे अगदी किंचित मीठ घालायचं आहे. मीठ सगळीकडे मिक्स झालं की याच्यामध्ये 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. आता तेल गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्यानीच हे पीठ एकसारखं करून घ्या आणि मग याच्यामध्ये हातानीच हे जे तेल आहे ते सगळ्या पिठाला लागेल असं दोन्ही हातांनी व्यवस्थित चोळून घ्या, जेणेकरून प्रत्येक कणाला तेल लागलं जाईल आणि मोहन व्यवस्थित बसून जाईल. आता याच पिठाला आपल्याला 1 चमचा दही घालायचा आहे. तर दही आंबट असेल तर 1 चमचा घालायचा आहे किंवा मग तुम्ही 1/4 कप ताक पण घालू शकता. ताजं ताक असेल तर तेही वापरू शकता. आता हे इथे आंबट दही असल्यामुळे मी 1 चमचाच घातलेला आहे. त्यामुळे होतं काय की पुरीला आंबट आणि गोड अशी छान चव लागते. जसं आपण जिलेबी खातो त्या पद्धतीनेच याला टेस्ट येते. फक्त जिलेबी एकदम कुरकुरीत राहते आणि ही पुरी असल्यामुळे फुगून वर येऊन वरचा थर एकदम कुरकुरीत होतो आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट लागते. आता दही घातल्यानंतर ह्याला थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तर याला खूप घट्टही नाही मळायचं, खूप पातळही नाही मळायचं, जेणेकरून रवा फुगेल एवढं पाणी त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. तर ही अशी कणिक एकसारखी मळून घ्यायची. हे पहा, थोड्या वेळानंतर हा रवा फुगून जाईल तर याला 10 मिनिटं झाकून ठेवूया. आता याच्यासाठी लागणारा पाक आहे तर अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. तुम्ही 3/4 कप किंवा 3/4 वाटी पण पाणी आणि साखर घेऊ शकता. तुम्हाला किती गोड हवं त्याच्या प्रमाणामध्ये कमी जास्त करू शकता. आता याला वेलचीची पावडर घातलेली आहे आणि थोडासा कलर येण्यासाठी केशर घातलेलं आहे. तर केशर आहे हे तुम्ही खलबत्त्यामध्ये जरासं बारीक करून थोडंसं दुधात मिक्स करून त्याचं पावडर घातलीत तरी पण मग कलर छान येईल, किंवा मग केशर कमी असेल तर तुम्ही कुठलाही फूड कलर याच्यामध्ये वापरू शकता. आता आपल्याला हे मिश्रण एकसारखं मीडियम गॅसवर हलवून याचा 1 तारी पाक करायचा आहे. तर आता साखर विरघळली आहे आणि आता आपला पाक हा तयार होत आलेला आहे. आता पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा. याच्यामध्ये मी फूड कलर रेड घातलेला आहे, जेणेकरून पुरी पाकामध्ये टाकल्यानंतर पुरीला छान कलर दिसतो. त्यासाठी हा मी थोडासा कलर टाकलेला आहे. तुम्ही नाही टाकलात, फक्त केशरचा कलर ठेवलात तरी चालू शकेल. आता तेल गरम करून घ्यायचं. तोपर्यंत आपण पुरी लाटायला सुरुवात करायची. तर हे पहा, जे पीठ आपण मळलेलं होतं ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही. आता पुन्हा एकदा याला व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याच्या आपल्याला एकसारख्या गोळ्या करायच्या आहेत. तर आपण नेहमी ज्या पुऱ्या करतो त्याच्यापेक्षा ही पुरी थोडीशी छोटी करायची, कारण स्वीट डिश आहे. एकदम मोठी केली तर ती खाल्ली जात नाही. तर दिसायलाही नाजूक दिसावी एवढ्या छोट्या साईजमध्ये आपल्याला ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, एवढा गोळा तयार करायचा. आता कणिक एवढी छान भिजलेली आहे की अगदी व्यवस्थित गोळे होत आहेत. आता एकसारखे गोळे करून घेतल्यानंतर हे गोळे एकसारखे व्यवस्थित वळून घ्यायचे आणि याला झाकण ठेवून पॅक करून ठेवायचे, जेणेकरून कोरडे पडू नयेत. या साईजमध्ये गोळे बनवले तर आपले 15 ते 16 गोळे तयार होतात. आता पुरी लाटायला सुरुवात करायची. तर यातली 1 गोळी घ्यायची. याला आपल्याला पीठ किंवा तेल लावायची पण गरज पडत नाही, अगदी व्यवस्थित पुरी लाटली जाते. तर ही पहा, आपल्याला खूप पातळ करायची नाही आणि खूप जाड पण ठेवायची नाही. अशी मीडियम साईजमध्ये ही पुरी ठेवायची आहे. तुमची अगदी पुरी जाड जरी राहिली तरी चालेल, पण खूप पातळ करू नका. ही पहा, ही एवढी जाड आहे आणि एवढ्या छोट्या छोट्या केलेल्या आहेत. तर या पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. ही मी थोडीशी मोठी लाटून दाखवते तुम्हाला. खूप मोठी असली तर काय होतं की गोडाचा पदार्थ आहे आणि मग सगळेच हेल्थ कॉन्शियस असतात, तर एवढं गोड खायला कोणाला नको वाटतं. तर छोटी पुरी असेल तर तेवढीच एक खाऊन छान समाधान होतं. तर ह्या पहा, ह्या साईजमध्ये आपण ह्या लाटून घेतलेल्या आहेत. आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल तापलं की एकदा चेक करून पाहायचं. हे तेल आता छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये पुरी सोडायची. आपण इतर पुऱ्या जशा तळतो तशाच पद्धतीने ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण तेलामध्ये ही पुरी सोडतो थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल तर ती पुरी अशी व्यवस्थित टमटमीत फुगते.
सगळ्या बाजूनी आपण व्यवस्थित ह्या पुरीला तळून घेणार आहोत. थोडासा असा कलर चेंज व्हायला लागला की मग पुन्हा सतत आलटून पालटून याला व्यवस्थित एकसारख्या कडा पण तळून घ्यायच्या. आता ही पुरी आपली छान कलर पकडायला लागलेली आहे आणि आता तळून तयार आहे. तुम्ही बघाल याला कलरही सुंदर आलेला आहे. आता जेव्हा आपण याला पाकात सोडणार तेव्हा याचा कलर अजून चमकून उठेल. तर आता हा आपला लाल कलरचा पाक तयार आहे. आता ह्या पाकामध्ये ही पुरी घोळवून घ्यायची. वरून खालून सगळीकडून ह्याला पाक लागेल असं घोळवून घ्यायची पाकामध्ये आणि अशीच पाकामध्ये दुसरी पुरी आपली तयार होईपर्यंत ठेवून द्यायची. तर खूप झटपट पुऱ्या आपल्या तळल्या जातात आणि अगदी व्यवस्थित फुगल्या जातात. तर ह्या पुऱ्या अशाच एकसारख्या आपण पाकामध्ये घोळवून साईडला करून ठेवायच्या. तुम्ही बाजूला काढून पण ठेवू शकता. इथे मी पसरट पॅनमध्ये ठेवलेले आहेत, त्यामुळे पॅन मी थोडासा तिरका केलेला आहे जेणेकरून हा पाक ओघळून खाली येतोय आणि मग पुरी मी पाकामध्ये घोळवून झाली की ही अशी थोडीशी वर सरकवून ठेवते जेणेकरून पुढची पुरी पाकामध्ये सोडताना आपल्याला पाक आणि जागा दोन्ही मिळतं. तर या पद्धतीने आपल्या अगदी व्यवस्थित आणि छान अशा कलरफुल पुऱ्या तयार होतात. आज 1 जुलै डॉक्टर्स डे आहे, त्यामुळे सर्व माझ्या डॉक्टर बंधू भगिनींना डॉक्टर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे. तर अशा ह्या आपल्या सगळ्या पुऱ्या घोळवून झाल्या की याला डेकोरेशनसाठी वरून आपण पिस्ता आणि काजूचे बारीक असे काप करून सोडणार आहोत. तर या पद्धतीने बनवाल तर व्यवस्थित आपल्या 15 ते 16 पुऱ्या होतात. छोट्या साईजमध्ये बनवल्या तर अजून सुरेख दिसतात. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा. डॉक्टर्स डेच्या पुन्हा एकदा सर्वांना भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.